तू मिले जहां मेरा जहां है वहां, रौनकें सारी तुमसे ही। पिया ओ रे पिया, पिया रे पिया रे पिया, पिया ओ रे पिया, पिया रे पिया रे पिया। गुपित त्याचं आणि माझं भाग 3. नमस्कार मित्रांनो. गुपित त्याचं आणि माझं भाग 2 भाग अगोदर टाकले होते, परंतु काही कारणास्तव मी 3रा भाग टाकू शकले नाही. त्यामुळे पहिल्यांदा सॉरी. आणि आता पुढच्या भागाला सुरुवात करूया. दुसरे दिवशी. अखिल उठ बरं, स्कूलला जायचे. प्रिया त्याला उठवते. दी 5 मिनिट थांब ना, अखिल कूस बदलत बोलतो. आत्ता जर नाही उठलास तर फटके खाशील अखिल, प्रिया म्हणते. शी अर्दी, किती छान स्वप्न पडत होतं आणि तू सगळं खराब केलंस, अखिल उठत बोलतो. अच्छा सर, मला सांगायचे कष्ट कराल का? असं कोणत्या स्वप्नसुंदरीचं स्वप्न पाहत होतात आपण? प्रिया म्हणते. हो ना, स्वप्नसुंदरीच होती ती. मेरे दिल की धड़कन, मेरा चैन, मेरा प्यार, मेरी जाने मन, हसीन दिलरुबा. हा. अखिल मस्त डोळे बंद करून एक हात गालावर ठेवून तल्लीन होत बोलतो. त्याचं बोलणं ऐकून प्रियाला हसूच येतं. तू हसतेस का? तो तोंड फुगूनच बोलतो. हसू नाही तर काय करू? अरे तुझं वय काय, तू बोलतो काय? ती हसतच बोलते. अगं खरंच सांगतो मी, अखिल म्हणतो. बरं राजे, आता स्वप्नातून बाहेर या आणि आवरा पटकन. तुला स्कूलला सोडून मला हॉटेलला जायचे. प्रिया हसतच उठते. नंतर ती त्याला घेऊन स्कूलला निघते. युवराजचं ऑफिस. युवराज स्वतःच्या केबिनमध्ये काम करत बसलेला असतो. तेवढ्यात मे आय कम इन सर, त्याची PA सुजी येते. कम इन. युवराज अजूनही लॅपटॉपवर काम करत होता. सर, मिस्टर दुबेसोबत तुमची मीटिंग आहे आज 10 वाजता, सुजी म्हणते. ओ येस, विच प्लेस? युवराज म्हणतो. हॉटेल आनंद, सुजी म्हणते. ओके, कॉल दे आकाश, युवराज म्हणतो. ओके सर. सुजी जाते आणि आकाशला बोलावते. मे आय कम इन बॉस, आकाश मस्करीच्या स्वरात बोलतो. जस्ट शट अप आकी, डोंट कॉल मी बॉस अँड डोंट टेक अ परमिशन. यू कम इन माय केबिन वेन एवर. ओके, युवराज थोडं चिडतच बोलतो. ओ सॉरी. बोल मग, कशाला बोलवलंस? आकाश बसतो. आधी गेटिंग मॅरेज, युवराज म्हणतो. ओ वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. चल बाय, मी जातो आता त्याला भेटायला, आकाश म्हणतो. ओके बाय. आणि हो, रमणा पण आली आहे, युवराज हसतच बोलतो. चल, मी पण येतोय मीटिंगला तुझ्यासोबत, आकाश तोंड वाकडं करत बोलतो. तसा युवराज हसतो. अखिल, मस्ती करू नको हां, आणि कोणी चिडवलं तर लक्ष नको देऊ पिल्लू, ओके ना? प्रिया अखिलला स्कूलला सोडते. ओके दीदी, बाय, अखिल म्हणतो. प्रिया तिथून निघते. आकाश, लेट्स गो, युवराज बोलतो. तसे दोघेजण निघतात. प्रिया घाईतच स्कूटी चालवत असते, पण मध्ये स्कूटी बंद पडते. ओ गॉड, हिला आत्ताच बंद पडायचं होतं. जर आज उशीर झाला तर नोकरी पक्की गेली. काय करू बाप्पा, प्लीज हेल्प मी, बाप्पा प्लीज. प्रिया वर बघत बोलते. तेवढ्यात धडाम असा आवाज येतो. प्रिया समोर बघते तर एका कारने तिच्या स्कूटीला धक्का मारलेला होता आणि तिची स्कूटी खाली पडली. प्रिया शॉक होऊन स्कूटीकडे एकदा आणि त्या कारकडे एकदा बघते. ती कार युवराजची होती. आज आकाश आणि युवराज होते. ओ शिट युवी, काय केलं हे समोर बघ, आकाश बोलतो आणि पटकन खाली उतरतो. त्यानंतर युवराज पण खाली उतरतो. एक गाढव, दिसत नाही का? डोळे फुटलेत का तुमचे? मूर्ख कुठले, काय केलं ते? प्रिया युवराजला ओरडते. एक्सक्यूज मी, वी आर रिअली सॉरी, ते चुकून झालं, आकाशमध्येच बोलत असतो. तुम्ही गप्प बसा हो, मी ह्यांच्याशी बोलते ना, तुम्ही जरा गप्प बसा, प्रिया आकाशला बोलते. तसं बिचारा गप्प बसतो. युवराज मात्र ॲटिट्यूडने तिच्याकडे बघत होता. हो हॅलो मिस्टर, तुमचा हा ॲटिट्यूड मला दाखवू नका. गाडी चालवता येत नसेल तर ड्रायव्हर ठेवा ना, पण असं रस्त्यात कोणाच्याही गाडीला ठोकू नका. हां, काय धीट माणूस आहे.
मी एवढं बोलते आणि हा काय सुंबासारखा उभा आहे. ओ मिस्टर आकडू, मी तुमच्याशी बोलते, नीट बघून चालता येत नाही का? रस्ता काय तुमच्या घरचा नाही आहे. प्रिया रागात बोलते. ए गपे, किती नुकसान झालं आहे तुझं? हे घे 5 लाख, पुरे होतील ना? युवराज तिच्या तोंडावर 5 लाखाचं बंडल मारतो. हा, एक तर चूक केली, वरून आकड दाखवत आहे. ओ मिस्टर, हा पैशाचा माजना मला दाखवू नका, प्रिया रागात बोलते. ज्या गोष्टीचे मी नुकसान करतो ना त्याचे पैसेही देतो, युवराज ॲटिट्यूडने बोलतो. ओय, जास्त श्रीमंतीचा माज करू नका, तुमची उतरवायला मला 2 मिनिट पण लागणार नाहीत. प्रिया एवढं बोलते आणि तिथला एक दगड घेते आणि त्याच्या गाडीच्या काचावर फेकून मारते आणि तिथे पैसे परत त्याच्या तोंडावर मारते आणि ज्या गोष्टी मी फोडते त्याचे पैसेही देते, मिस्टर आकडू. प्रिया ॲटिट्यूडमध्ये बोलून तिथून निघून जाते. युवराज मात्र शॉक लागल्यासारखं तिच्याकडे बघतो. ती स्कूटी गॅरेजमध्ये येते आणि रिक्षा पकडून निघून जाते. ओ माय गॉड, मी काय बघतो हे? द ग्रेट युवराज पाटील. एका साध्या मुलीने तोंड बंद केलं त्याचं. आकाश हसतच बोलतो. जस्ट शट अप आकाश, आय विल सी हर. मी तिची लाईफ हेल करेल. युवराज रागातच बोलतो. जमणार आहे का तुला? आकाश हसत बोलतो. लेट्स सी. नाही तिला माझी माफी मागायला लागली तर नाव लावणार नाही युवराज पाटील. युवराज रागातच बोलतो. इकडे प्रिया पळतच हॉटेलमध्ये येते. इकडे तिकडे पाहते तर कस्टमर यायला सुरू झाले होते, पण आज ग्राउंड फ्लोअरवर खूप शांतता होती. ती तशी सायलीकडे जाते आणि ड्रेस चेंज करते. काय गं, आज खूपच शांतता आहे आणि हिटलर आली नाही का? प्रिया विचारते. आले गं, पण आज कोणीतरी स्पेशल गेस्ट आले 3rd फ्लोअरवर, त्यांनाच अटेंड करते, सायली म्हणते. ओ, कोण आले गं एवढं स्पेशल गेस्ट? प्रिया काम करता करता विचारते. खूप मोठा बिझनेसमॅन आहे म्हणे आणि त्याची बिझनेस मीटिंग वरच्या फ्लोअरवर आहे आणि मी ऐकले खूप हँडसम आहे म्हणे तो बिझनेसमॅन. लीना, दुसरी मुलगी, बोलते. अच्छा, असेल, आपल्याला काय करायचे? त्याहून ती बया यायच्या आत मी लागते कामाला, प्रिया बोलते. प्रिया, तू का इतकं धावत पळत आलीस? घरून तर लवकरच निघाली होतीस ना? सायली विचारते. काय सांगू यार सायलू तुला, मी अखिलला स्कूलला सोडून इकडेच येत होते. प्रिया तिला सर्व सांगते. काय, तू त्यांच्या कारची काच फोडलीस? सायली आश्चर्यचकित होते. मग काय, मी त्यांना सॉरी बोलायचं होतं का? आकड दाखवत होता. घेतला दगड आणि मारला काचेवर आणि फेकले त्याचेच पैसे त्याच्या तोंडावर. आकडू कुठचा. प्रिया वाकडं तोंड करत बोलते तसं सायली हसायला लागते. दात फाडून झाले असतील तर कामं करा. मागून एक करारी आवाज येतो. तिच्या दोघी कामाला लागतात. मिस प्रिया, वरच्या फ्लोअरवर जे गेस्ट आलेत त्यांना अटेंड करा, जा पटकन, सुलोचना मॅडम तिला बोलतात. ओके मॅडम. प्रिया त्यांची ऑर्डर घेऊन 3rd फ्लोअरवर जाते. ती रूम नॉक करते तसा आतून कमिंगचा आवाज येतो. ती ट्रॉली घेऊन आत जाते. समोर पाहते आणि प्रिया शॉक होते. प्रिया का शॉक झाली? प्रियाला समोर कोण दिसलं हे पाहूयात आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत कथा ऐका, एन्जॉय करा. धन्यवाद आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद. तू मिले जहां, मेरा जहां है वहां, रौनकें सारी तुमसे ही